नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता घेणार आहोत टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला कबूतरखान्यांवरील बंदी कोर्टानं कायम ठेवली आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कबूतरखान्यांवरील बंदी तूर्तास कायम. सार्वजनिक नोटीसद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या. हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश. कबूतरखान्यांबाबत 20 ऑगस्टपर्यंत समिती स्थापन होईल आणि महिनाभरामध्ये अहवाल मुंबई महापालिकेला सादर करेल. हायकोर्टाची माहिती. तर पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार. लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. जिथे मनुष्यवस्ती नाही तिथे कबूतरखाने बनवू. महापालिका निवडणुकीमुळे काहींचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. कबूतरखान्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे. त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत, तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो. सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता ठराविक जागी कबुतरांना खाद्य घालू. राज्य सरकारची कोर्टात भूमिका. सकाळी 6 ते 8 या काळामध्ये अटी शर्थींसह खाद्य देण्याची मुंबई महापालिकेची तयारी. उच्च न्यायालयाची सुनावणी पार पडल्यानंतर जैन समाजाची बैठक. कबूतरखान्यांसंदर्भात जैन समाजातील प्रमुख मंडळी एकत्रित येत पुढील भूमिका ठरवणार. राष्ट्रीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे ललित गांधी यांच्या नेतृत्वात बैठक. कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. चाकूसुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख यांचा सवाल. गप्प बसले होते पण माझ्यासारख्या माणसाचं यांच्यासाठी उभा राहिलो मी, यांच्यासाठी, या पोलिसांसाठी. पण आज हात मोडलाय माझा, हात माझं काम करत नाही. जैन समाज माझ्यासोबत. कबुतरांसाठी मी मरायला देखील तयार. 1 लाख लोक आंदोलनामध्ये उतरणार. जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य. समर्थन देत नाही. जे लोक म्हणतात, पहिली गोष्ट तुम्ही त्याला ओळखत नाही. 100 गोष्टी गोष्ट आहे. और जे मतलं असं ते त्यांचे विचार आहे, पण माझे विचार, माझा जैन समाज माझ्या संघ आहे आणि 1 लाख से जास्त लोक माझ्या संघ अनशनला उतरणार आहेत. शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा. आमची ही तलवार उचलण्याची संस्कृती. शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक. शस्त्र काढणार नाही, शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. जैन मुनींचा युटार्न. कबूतरखान्यांच्या प्रश्नावर बोलताना वेळ पडल्यास हाती शस्त्र घेऊ अशी भाषा जैन मुनींनी वापरली होती. आजपर्यंत आम्ही शस्त्र काढले नाही आणि कधी काढणार नाही आणि कोणाला काढणारा काळा म्हणणार बी नाही. मरण अशी मी माझं म्हणण्यात मी कशाला म्हणणार नाही आहे.